गणेशोत्सवामध्ये सगळ्यांच्या घरी गणपती बसत आहेत, पण आमच्या इकडे घरात गणपती तर नाहीच बसत, पण वरून घरच्या बायकांच्या या मंदिरामध्ये रोज खेपा करावा लागत आहेत. आणि त्याच्यात आमच्या टाबराचा इथे तर थेट देवापर्यंत बसेल आहे. आमच्या इकडचं सगळ्यात निसर्गरम्य गणपतीचं मंदिर, आणि तिथं होता एकदम चविष्ट असा आमटी भाकरी आणि भाताचा काला. आणि त्यात जर भाविकांच्या एवढ्या साऱ्या गर्दीला गुरुवर्य स्वामीजींच्या कीर्तनामधून अति सुंदर विचारांची वर्दी भेटत असन तर विचारांची सर्दी होईन असं मला तरी वाटत नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, हा तुम्ही बरोबर ओळखलं. मी आमच्या भागातल्या गणेश खिंडच्या श्री वरद गणेश या पावन गणपती बाप्पा बद्दल बोलू राहिलो. इथं गणपती बसल्यापासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज गाथा पारायण राहतं, ज्याच्यामध्ये आसपासच्या पंचक्रोशीतले भरपूर भाविक हरिनामाचा लाभ तर घेतातच, पण त्यानंतर सकाळ संध्याकाळ जेवणाच्या पंक्ती राहत्या. आणि त्या सुट्टीच्या दिवशी मी तर कधीच सोडित नसतोय. आणि फक्त पारायणच नाही तर मागच्या 41 वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये इथे दररोज प्रवचन आणि कीर्तन सेवा असते, ज्यामध्ये नामवंत कीर्तनकारांची संतवाणी ऐकायला मिळते. आणि हीच संतवाणी ऐकण्यासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला दररोज घरच्यांच्या खेपा करावा लागतात. हा झाला आज उभा राहिलेला डोलारा, पण हा संपूर्ण विकासाचा, परंपरेचा आणि सात्विकतेचा डोलारा हा श्री वरद गणेशाच्या कृपेने आणि भाविकांच्या श्रद्धेने ज्या एका पायावर उभा आहे, तो पाया म्हणजे परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म हरिभक्ती पारायण गुरुवर्य श्री देवगडचे बाबाजी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिवस होता अनंत चतुर्दशीचा. तसा तर गणपती बाप्पांना निरोप द्यायचा, पण आमच्या गणेश खिंडचे श्री वरद गणपती बाप्पा इथं परमनंट असतात, त्यामुळे बाप्पा तर मनाने कायम बरोबरच असतोय, पण हा बाप्पा आम्हाला कायम स्वरूपी बघायला पण मिळत असतो. तर चला मग सगळ्यात आधी बाप्पाचं दर्शन घ्या. आणि या नवीन मंदिरात येण्यापूर्वी बाप्पा ज्या जुन्या मंदिरामध्ये होते त्याच मंदिराच्या समोर या झाडात प्रगट झालेल्या नैसर्गिक बाप्पांचंही दर्शन घ्या. बाप्पांच्या पिताश्रींचं दर्शन घ्या, नंदी महाराजांचं दर्शन घ्या, अग्नि देवतेचं दर्शन घ्या. आणि मग चला आता कीर्तनाकडे, जिथं काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला कृष्ण लीलांचा आनंद घ्यायचा आहे आणि नंतर दहीहंडी फोडून काला करायचा आहे, ज्या काल्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या महिला स्वेच्छेने जेवढ्या शक्य होईल तेवढ्या भाकरी करून आणत असत्या. आणि त्याला माझी आई पण अपवाद नव्हती, आणि तिला भाकरी देऊन कीर्तनाला जायची एवढी घाई झाली होती का तिनं नंतर माझ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. पण या प्रसंगी कीर्तनाला जाण्यापूर्वी पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव आणि न्यू इंग्लिश स्कूल कारेगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचेही नक्कीच आभार मानले पाहिजेत, कारण प्रतिवर्षी या शाळेतले विद्यार्थी काल्याच्या दिवशी सेवेकरी म्हणून स्वेच्छेने येत असतात. ना कुठल्या नावाची ना मोबदल्याची अपेक्षा, यालाच म्हणतात खरी सेवा. आणि आमच्या पाचेगाव हायस्कूलचे विद्यार्थी तर प्रतिवर्षी लेझिम किंवा झांज पथक घेऊन गुरुवारांच्या स्वागतासाठी सज्ज असतं. आणि यांच्याकडे बघून मला माझं बालपण आठवतं, कारण मी याच पाचेगाव शाळेमध्ये असताना या पथकामध्ये असायचो. आणि आणखी आनंद याचा आहे की या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आजही माझे वडील शिक्षक म्हणून मार्गदर्शन करतात. आणि या गणपती बाप्पांबरोबर गुरुवर्य बाबाजींची नाळ खूप वर्षांपासून जोडली गेली आहे. म्हणजे वरद गणपती बाप्पाचा गणेशोत्सव आणि इथलं काल्याचं कीर्तन हे समीकरण आमच्या जन्माच्याही कित्येक वर्ष आधीपासून चालत आलं, आणि जे आता उत्तराधिकारी गुरुवर्य स्वामीजींकडे सोपवण्यात आलंय, कारण बाप्पांना गुरुवर्य बाबाजींच्या हातून याच परिसरामध्ये समाजकार्य करायचं होतं. आणि तेव्हापासून सुरू झालेला हा विकासाचा आलेख ना आजवर कधी थांबलाय ना भविष्यात कधी थांबेल. आणि याच गणेश खिंडच्या विकासामध्ये आज भर पाडणार होती ती महादेव मंदिरासाठी पडणाऱ्या कुदळीची, आणि इथेही कुदळ टाकणारा तोच हात होता. आणि माझं तर एक सरळ मत राहतंय, एकदा का संतांच्या पायावर डोकं ठेवलं का तिथून पुढे आपल्याला डोकं लावायची काही गरज पडत नाही. ते सांगतील तसं ऐकायचं, दाखवतील त्या दिशेला चालत राहायचं. आणि तसं पण गुरुवर्य देवगडच्या बाबाजींच्या तोंडातून निघणारा शब्द टाळण्याची चूक कोणताच सुज्ञ मनुष्य कधीच करत नाही. मग भूमिपूजन झाल्यानंतर गुरुवर्य बाबाजींनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं, आणि हे मार्गदर्शन इतकं सुंदर असतं की असं वाटतं की हे संपूच नाही, कारण यातला प्रत्येक शब्द अमृतासारखा असतो. आणि त्यातून संदेश नेहमी राष्ट्र सेवेचाच दिला जातो. जगद्गुरु तुकोबाराय, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना तर कधी प्रत्यक्षात बघण्याचा योग आला नाही, पण तरीही मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण मी गुरुवर्य देवगडच्या बाबाजींना प्रत्यक्षात बघतो. पांडुरंगा करो प्रथम काय
काय तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, काय ते सात्विक वातावरण, काय ती पंचक्रोशीतल्या भाविकांची अलोट गर्दी आणि काय ते स्वामीजींच्या प्रत्येक शब्दाने मंत्रमुग्ध करणारं कीर्तन, सगळंच एकदम रामकृष्ण हरी होतं. आणि ही दहीहंडी फोडताना जवळ व्हिडिओ काढायचा हा फायदा राहतो का हंडी मधला काला लगेच खायचं भाग्य मिळतं. मग त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद वाटप चालू झालं. आणि लहानपणापासून तर आतापर्यंत मी इथला सेवेकरी होतो आहे आणि भविष्यातही कायम सेवेकरीच राहणार, कारण माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये या वरद गणपती बाप्पाचा खूप मोठा वरद हस्त आहे. मग आता सगळ्या पंक्ती संपल्यानंतर सगळ्या सेवेकऱ्यांबरोबर मस्तपैकी महाप्रसादाचा आनंद घेतो. तोपर्यंत राम कृष्ण हरी.